माध्यमातून उत्तम अशी भोजनाची व्यवस्था केलेली आहे आपल्यासाठी. इंदापूर 12वा प्लेअर आहे का इंदापूर? बॉलर कोण आहे? इंदापूर संघ तुमचा 12 एक्स्ट्रा खेळाडू आहे का? संजय बॉलिंग कराय नाही हे मोहिते सर आहेत ना मग संजय इंदापूर संघाकडून पहिले बॉलर आपण पाहतोय मोहिते सर आपल्याला पाहायला मिळतील. उशीर होतो प्लीज त्वरा करा, घाई करा प्लीज. पहिले बॉलर संदीप मोहिते आपल्याला पाहायला मिळतील. स्ट्राईकला कल्पेश मोहिते. पहिला बॉल कल्पेश मोहितेने खेळून काढलाय. जरूर पॉइंट वरून थर्डमॅनच्या दिशेला बॉल जाईल आणि याच दरम्यान दुसरी धाव देखील या ठिकाणी मिळते. पहिल्या बॉलवर 2 धावा सर्व या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. या मॅच मध्ये इंदापूर पोलादपूर यांच्यामध्ये हा सामना नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा कल्पेश मोहिते स्ट्राईक एंडला, समोर संदीप मोहिते बॉलिंग मार्कवर आपल्याला पाहायला मिळतील. षटकातील दुसरा बॉल, यावेळेला फुल टॉस बॉल, त्याला ऑन साइडला पाठवले. स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेला हा बॉल गोणीच्या वेगाने फरार. धावा मिळतील 4. हा आलाय चौकार. पाहायला मिळाला 4 धावांसाठी. 2 बॉल मध्ये आपण पाहू शकतो 6 धावा स्कोर कार्डवर पोलादपूर संघ. कल्पेश मोहितेची जबरदस्त या ठिकाणी बॅटिंग पाहायला मिळते. पुन्हा एकदा षटकातील तिसरा बॉल. याही वेळेला आपण पाहतोय मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु संदीप मोहितेंचा हा बॉल डॉट बॉल पाहायला मिळतोय आपल्याला. आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत, 6 धावा धावफलकावर असताना पुन्हा एकदा चौथा बॉल संदीप मोहिते यांचा या ठिकाणी पाहायला मिळेल आपल्याला. धीम्या गतीचा बॉल, यावेळेस मात्र बॅट जोरदार फिरवली होती, पण संदीप मोहितेने पारखले, ओळखले कल्पेश मोहितेला की जोरदार बॅट फिरवतात आणि त्याच कारणाने धीम्या गतीची डिलिव्हरी पाहायला मिळाली. डॉट बॉल आणखी एक फेकलाय संदीप मोहितेच्या माध्यमातून. भाई इधर ध्यान रखो ना. 4 चेंडू आतापर्यंत जरूर या ठिकाणी फेकलेत, 6 धावा. जबरदस्त कमबॅक संदीप मोहितेचा. यावेळेला बॉल हवेमध्ये आहे आणि संदीप मोहिते हा झेल सोडणार नाहीये. पहिल्या विकेटचं पतन. कल्पेश मोहिते बॅक टू दी डक आउट. नाट नंबर 3 वर बॅटिंग करण्यासाठी शेवटचा बॉल संदीप मोहिते यांचा. 6 धावा, 1 सफलता.
आणि शेवटचा बॉल ऑन साइडला, बॉल हवेमध्ये आहे. ओ हो 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 हो, झेल यावेळेला ड्रॉप केलंय. 2 धावा मिळतील टोटल पहिल्या षटका अखेर. 8 धावा स्कोर कार्डवर पोलादपूर संघ. दुसरं षटक पाहूया कोण घेऊन येतील इंदापूर संघाकडून. चांगलं षटक हाताळलं संदीप मोहिते यांनी. शेवटच्या बॉलवर देखील त्यांच्या नावावर सफलता असती, परंतु क्षेत्ररक्षकाने त्यांना सहकार्य केलं नाहीये आणि त्याच कारणाने इथं 2 धावा खर्च झाल्या. बॉलिंग मार्कवर आपण पाहतोय बबन मोहिते सर आलेत. एक जुने क्रिकेटर. इंदापूर संघामध्ये अनेक चेहरे आपल्याला पाहायला मिळतात. जुने क्रिकेटर ज्याने आपल्या कारकिर्दीमध्ये हा टेनिस क्रिकेटचा खेळ गाजवलाय, असे अनेक क्रिकेटर पाहायला मिळतात आणि त्यातलेच आपण पाहतोय बबन मोहिते सर यावेळेस बॉलिंग मार्कवर आपल्याला दाखल होताना पाहायला मिळतात. माझं वय वर्ष किती झालं याला महत्व नाहीये, पण मी आता मैदानाच्या आतमध्ये उतरलोय, मी चांगला परफॉर्मन्स करणार, ही खरी जिद्द त्यांच्या मनामध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. पोलादपूर इंदापूर, कोण जिंकणार कोण हारणार, जरूर हा सामना हाय व्होल्टेज होणार आहे. कारण पोलादपूर संघ देखील एवढ्या लांबून आलो, आम्ही इथं कशासाठी आलोत ना ते नक्कीच दाखवून देतील. फिल्डिंग मध्ये थोडासा बदलाव या ठिकाणी पाहायला मिळतोय आपल्याला. एक क्षेत्ररक्षक जरूर आपण पाहू शकतो कव्हर मध्ये घेतलाय सर्कलच्या आतमध्ये. एक क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हरला पाहायला मिळते. तर लॉंग ऑनच्या डोक्यावर क्षेत्ररक्षक, लॉंग ऑफच्या डोक्यावर क्षेत्ररक्षक देखील पाहायला मिळतील आपल्याला. एक क्षेत्ररक्षक आपण पाहिलात ना मिड ऑफ सर्कलच्या आतमध्ये पाहायला मिळते. तर दुसऱ्या बाजूला पाहिलं डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक आहे आणि त्यानंतर शॉर्ट थर्डमॅनच्या जागेवर देखील एक क्षेत्ररक्षक आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. जाळं थोडंसं रचलंय, सापलं रचलंय. उशीर करू नका मित्रांनो, उशीर करू नका, मजा येणार नाही प्लीज. उशीर करू नका प्लीज. मोहिते सर प्लीज प्लीज, आपल्याला विनंती असेल, वेळ आपल्याला अगोदरच झालेला, प्लीज त्वरा करा, घाई करा. पहिला बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. पहिला बॉल आडव्या बॅटने लॉब केला, डाऊन द ग्राउंड येईल, जमिनीला घासात पुसता बॉल, क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी मिस करतील आणि याच दरम्यान आपण पाहतोय पहिल्या बॉलवर 2 धावा कंप्लीट पाहायला मिळतील आपल्याला. 2च्या आकड्याने स्कोर कार्ड पुढे सरसावेला. धावफलक आतापर्यंत 10 या आकड्यावर जाऊन पोहोचेल. अजिंक्य स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळते पोलादपूर संघाकडून. यावेळेस आपण पाहतोय मोहिते सरांचा चांगला बॉल, डॉट बॉल पाहायला मिळतोय आपल्याला. अजिंक्यला थोडंसं थांबवलंय या क्षणाला मोहिते सरांनी. हाच क्रिकेटचा खेळ आहे मी म्हटलं होतं मित्रांनो, कारण तुमचं वय वर्ष किती आहेत हे महत्वाचं नाहीये, मी मैदानाच्या आतमध्ये काय परफॉर्मन्स करतोय ना हे महत्वाचं आहे. काल काय घडलं याला महत्व नाहीये, पण आज मला काय इतिहास घडवायचा आहे ना हे खऱ्या अर्थाने क्रिकेटमध्ये मित्रांनो महत्वाचं असतं. हा क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो, हा टेनिस क्रिकेटचा महासंग्राम आहे आणि तोच महासंग्राम यंगस्टार क्रिकेट संघ शिरवली यांच्या वतीनं या ठिकाणी आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. पंचांच्या भूमिकेमध्ये आमचे तुषारजी धावडे, मॅन फ्रॉम सनसवाडी गावाला बिलॉंग करणारे, आणि दुसरे पंच आमचे स्थानिक आहेत शिरवली बेलदारवाडी गावाला बिलॉंग करणारे नवनाथ जाधव. काय चाललंय फिल्डिंग प्लीज कर्णधारांनी लावा फक्त.
सरांचं तुम्ही दोघ जण डिस्कस करा प्लीज. मित्रांनो पंचांशी वाद घालू नका, पंचांशी वाद घालू नका प्लीज. चला सामना सुरू करा. जे काही नियम आहेत मित्रांनो समजून घ्या. मी अगदी कालपासून सांगतो एक समालोचक म्हणून की या मॅचेस कुठल्या दुसऱ्या समाजाच्या आहेत का? आपल्या संपूर्ण तुम्ही जो प्रत्येक खेळाडू आहे तो बेलदार समाजाचा आहे. आपल्या समाजाच्या मॅच आहेत. त्याच्यामुळे यंगस्टार क्रिकेट संघ शिरवल्याने आमच्या ग्रामस्थांनी जे आयोजन छान केलं आहे या आयोजनाला मित्रांनो कुठेही गालबोट लागता कामा नये. माझी एक समालोचक म्हणून तुम्हाला पुन्हा पुन्हा विनंती आहे. मित्रांनो रिव्ह्यू सिस्टम नाहीये. प्लीज प्लीज आपण मैदानामध्ये जाऊ नका आतमध्ये. चला सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते. मोहिते सरांचा पुढचा बॉल पाहायला मिळेल आपल्याला. यावेळी आपण पाहतोय बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. सिंगल एकच धाव मिळेल. सिंगल एका धावेने 11 धावा धावफलकावर पोलादपूर संघ. षटकातील आतापर्यंत मोहिते सरांनी 3 चेंडू हाताळलेत. अजून 3 चेंडू बाकी आहेत. 11 धावा पोलादपूर संघ.
नागपूर संघाला मोठी धावसंख्या बनवायची असेल ना, मोठे फटके खेळावे लागतील या बॉल पासून. षटकातील चौथा बॉल असेल. हो चौथा बॉल, यष्ट उद्ध्वस्त, विकेटचा पतन. आणखी एक धक्का. इन ॲट नंबर 4 नंबर 4 वर बॅटिंग करण्यासाठी 4 चेंडू आतापर्यंत हाताळलेत मोहिते सरांनी. एक सफलता त्यांच्या नावावर आणि 3च धावा खर्च केल्यात. 11 धावा स्कोर कार्डवर मात्र स्टॉप झाल्यात पोलादपूर संघाच्या बाजूने. या षटकातील 2 चेंडू बाकी असतील. राईट हँड बॅट्समन उजव्या हाताचे फलंदाज अनिकेत स्ट्रायकिंग एंडला. आणि मोहिते सरांचा षटकातील 5वा बॉल. त्याच्यावर प्रहार, मिड विकेट बाउंड्रीच्या पलीकडे आलाय षटकार. शेवटचा बॉल असेल. 17 धावा धावफलकावर. आणि केतना आल्या मोठा फटका खेळला आणि या फटक्याची गरज होती पोलादपूर टीमला. यावेळेला आपण पाहतो चांगला बॉल हाताळला मोहिते सरांनी. डॉट बॉल, 2 षटका अखेर 17 धावा, 2 गडी बाद पोलादपूर संघ. शेवटचा षटक असणार आहे. चला फास्ट घ्या इंदापूर संघ, तुम्हाला पण विनंती आहे, प्लीज फास्ट घ्या. बॉलर नेम कळवा जरा. संजय, बॉलिंग मार्कवर संजय या ठिकाणी पाहायला मिळतील आपल्याला. चला लवकर घ्या प्लीज, वेळ होते, खूप उशीर होतोय. शेवटच्या षटकातील 6 चेंडू बाकी असतील आणि ते फेकण्यासाठी या ठिकाणी संजय आपल्याला पाहायला मिळतील. सामना सुरू करा प्लीज मित्रांनो. एवढ्या धीम्या गतीने खेळलात ना तर फायनल होणं कठीण आहे. पहिलाच बॉल या ठिकाणी संजयने हाताळलाय. डॉट बॉल आणि आता फक्त 5 चेंडू बाकी. 2 चेंडू झाले का पंच? 2 चेंडू या ठिकाणी नक्कीच फेकलेत संजय आणि आता 4 चेंडू बाकी राहिलेत. पुन्हा एकदा पुढचा बॉल. हो संजय यांनी आणखी एक डॉट बॉल फेकला. वा, धाव संख्या स्थिरावली आहे. पोलादपूर संघ थोडासा चिंतेत असेल कारण 17चा आकडा काही हलत नाहीये. इथून पुढे
पुढचा बॉल पुन्हा पाहायला मिळेल. डावी हाताची बॉलिंग पाहायला मिळते आपल्याला. डावखुरे बॉलर संजय. पुढचा बॉल यावेळेला उडवलं टायमिंग स्ट्रोक सीमारेषेच्या बाहेर. षटकार. (23 ते 20) आकड्यावर जाऊन पोहोचेल स्कोर कार्ड. 2 चेंडू बाकी. याही वेळेला उडवले. फिल्डरच्या डोक्यावरून आणखी एक षटकार. फरक पडलाय जरूर इंदापूर संघाला, कारण 29 धावा आता म्हणल्यात पोलादपूर संघाच्या. आणि संजयांचा शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवर देखील षटकार. साठी 36 धावांची गरज.
फक्त कर्णधार, बाकी कोणीच गर्दी करू नका. हा सामना चालू करणं, पंच वॉर्निंग द्या तिथं. अरे बापरे. हा पहिला बॉल यावेळेला शांत स्टॉप केलाय. वन बाउन्स धमाकेदार चौकार. पुढचा बॉल यावेळेला आपण पाहतो पुन्हा एकदा ऑन साइडला मारण्याचा प्रयास. सिंगल एक धाव मिळते. बॉलर नो काढवा, बॉलर नेम पोलादपूर कल्पेश. पहिला चौका मारा. रन रन हा किती रन धावले? दोन काय? एकच काय? 2 बॉल मध्ये 5 धावा. याही वेळेला आपण पाहतो शानदार स्ट्रोक, पण सरळ हातामध्ये. संदीप मोहिते डकवर चालेल मैदानाच्या बाहेर. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संजय नंबर 3 वर. दुसऱ्या राऊंडचा पहिला सामना दुसऱ्या राऊंडचा यंगस्टार मडेगाव आणि वसई ह्यांचा उडवा नंतर ते बघू काय असेल ते. तिकडे लक्ष ठेवा. तिकडे बॉल जास्त बघा. परत माझ्या आडवाले आहे. कॉमेंट्री बॉक्सच्या समोरून बाजूला प्लीज. अरे बाबा बाजूला कर. खादगुंचे दर्शन जाधव आपण कॉमेंट्री बॉक्स कडे आपली वाट पाहतायत. खादगुंचे दर्शन जाधव. हो यावेळेस सरळ यष्ट उद्ध्वस्त विकेटचं पतन. ट्रिक केली तर 500 रुपयाचं बक्षीस दिलं जाणार आहे शेखर जाधव यांच्याकडून. वसई संघ पुढील मॅच मध्ये टॉस विन झालेला आहे. चला पंच तुषार धावडे लवकर सामना आपण सुरू करा. नवनाथजी जाधव
मोहिते सर आले आले वा क्या बात आहे सुरेख फटका सिंगल एक धाव सिंगल एका धावेने स्कोर कार्ड पुढे सरसावेल आपण पाहू शकतो धावफलक आतापर्यंत 6 या आकड्यावर जाऊन पोहोचलाय षटकातील पुढचा बॉल कल्पेश यांचा आणि आज दरम्यान आपण पाहतोय डॉट बॉल आलाय षटक होतोय समाप्त पहिल्या षटका अखेर 6 धावा इथून आता जिंकण्यासाठी 12 बॉल मध्ये अजूनही 30 धावांची गरज इंदापूर संघाला 12 बॉल 30 धावा 15 धावा प्रत्येक ओव्हर मध्ये करायच्या इंदापूर संघाला जिंकण्यासाठी चला घाई करा पोलादपूर संघ दुसऱ्या राऊंडचा सामना हा 2 षटकांचा खेळवण्यात येईल कर्णधार याची नोंद घ्या आपण कारण घड्याळामध्ये 3:15 वाजून गेलेत दुसऱ्या राऊंडचे सामने 2 षटकांचे होतील चला प्लीज घाई करा पोलादपूर संघ 12 बॉल 30 धावा असताना मोहिते सर आपल्याला स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतील आणि बॉलिंग मार्कवर यावेळेस अजिंक्य पोलादपूर संघाकडून पहिला बॉल अजिंक्यचा यावेळेला मोहिते सरांचा फटका झेल ड्रॉप झालाय आणि आज दरम्यान सिंगल एक धाव मिळेल 6+1 7 धावा स्कोर कार्डवर दुसऱ्या बाजूला स्ट्रायकिंग एंडला आपण पाहू शकतो आता सचिन आणि समोर बॉलिंग मार्कवर अजिंक्य पहिल्या बॉलवर सिंगल धाव मिळाली आहे या ओव्हर पासून तुम्हाला 15 धावा तर नक्कीच करायच्या आहेत जिंकायचा असेल हा सामना तर पहिल्या बॉलवर 1च धाव षटकातील दुसरा बॉल यावेळेला अजिंक्यचा डॉट बॉल पाहायला मिळतोय 7 धावा स्कोर कार्डवर डॉट बॉल थोडासा प्रेशर या ठिकाणी इंदापूर संघावर नक्कीच येईल या डॉट बॉल नंतर पुन्हा एकदा अजिंक्य यावेळेस आपण पाहतोय बाउन्सर म्हणून स्वागत केलंय जरूर चांगला बॉल हाताळलाय डॉट बॉल आणखी एक तीन चेंडू आतापर्यंत नक्कीच षटकातील होतील 1च धाव 3 चेंडू मध्ये आतापर्यंत मिळाली आहे इंदापूर संघाला षटकातील चौथा बॉल अजिंक्य याचा सचिन यांचा आणि आज चौथा चेंडू देखील डॉट पाहतोय आपण थोडीशी शांतता पसरली इंदापूर संघाच्या बाजूने कारण डॉट 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 चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतील आणखी एक डॉट बॉल हो पहिल्या बॉलवर मोहिते सरांनी 1 धाव घेतली त्यानंतर सचिन मात्र 4 चेंडू डॉट 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 खेळताना पाहायला मिळतील 7 धावा आणि आता पाहता हे षटक मात्र संपायला आलंय अजिंक्यचं
7 धावा धाव फलकावर. शेवटचा बॉल आणि शेवटचा बॉल, या वेळेला बॉल हवेमध्ये आणि इथं आपण पाहतोय सिंगल, 1 धाव. षटक समाप्त. 2 षटकाखेर 8 धावा स्कोर कार्डवर. 6 बॉल 28 धावांची गरज इंदापूर संघाला जिंकण्यासाठी. 6 बॉल 28 धावा. पंच तुषार धावडे. बॉलर नेहाल. नेहाल बॉलिंग मार्कवर पोलादपूर संघाकडून आलाय. सेकंड राऊंडचा पहिला सामना देखील आपल्याला जबरदस्त पाहायला मिळेल. त्या 2 संघांना विनंती असेल आपण तयारीमध्ये राहायचंय. नेहालचे 6 चेंडू आपल्याला पाहायला मिळतील. चला घ्या लवकर. 6 बॉल 28 धावांची गरज आहे. सामना सुरू करा. पहिला बॉल आपण पाहतोय स्क्वेअर लेगच्या डोक्याच्या वरून आलाय चौकार. पाच बॉल मध्ये 24 धावांची गरज आहे अजूनही जिंकण्यासाठी इंदापूर संघाला. 5 बॉल 24 धावा. षटकातील दुसरा बॉल. हो लांबला चल दूरवरचा सचिनच्या बॅट मधून आलाय षटकार. चार बॉल मध्ये 18 धावांची गरज इंदापूर संघाला जिंकण्यासाठी. सचिन आता मात्र मागच्या मॅच मध्ये डॉट चेंडू खेळतो पण आता नाहीये. आता फटकेबाजी करतायत. 4-18 18-4 ची मॅच इंदापूर पोलादपूर यांच्या दरम्यान. नेहाल बॉलर आहे. दोन्ही चेंडूवर मात्र त्याच्या घणाघाती हल्ले चढवलेत मिस्टर सचिन या नावानं. षटकातील तिसरा बॉल नेहाल याचा पोलादपूर संघाकडून सचिन यांच्यासाठी. हा या वेळेला डॉट बॉल. थोडीशी बॅट अगोदर फिरवली होती सचिन यांनी आणि आता 3 बॉल मध्ये 3 षटकारांची गरज आहे इंदापूर संघाला. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा रूल आपल्याला पाहायला मिळतोय. षटकातील चौथा बॉल आणि इथं आपण पाहतोय विकेटचं पतन. 2 बॉल मध्ये 18 धावांची गरज. बर 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 3 बॉल 18 धावांची गरज. बर चालत चालत. आणि हा देखील नेहालचा डॉट बॉल. शेवटचा 1 बॉल 18 धावा पोलादपूर संघाच्या बाजूने.
कारण पोलादपूर संघाने शेवटच्या 3 बॉलवर 3 षटकार ठोकले होते आणि अशा प्रकारे पोलादपूर संघ विजयी. त्यांचं हार्दिक अभिनंदन. इंदापूर संघ आपलं मनापासून कौतुक कौतुक कौतुक. तुषार चला लगेच दुसऱ्या राऊंडला सुरुवात होते.